हॅलो स्टुडंट्स, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने इंग्लिश व्होकॅब्युलरी शिकणार आहोत. या सेशनमध्ये आपण नवीन शब्द, त्याचा अर्थ, त्याचा उच्चार, त्याचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि त्याचा वापर कसा करायचा हे शिकणार आहोत. आता व्होकॅब म्हणजे काय? तर व्होकॅब म्हणजे शब्दसंग्रह. म्हणजे आपल्याला माहीत असलेला शब्द आणि ते कसे वापरायचे याची समज. ठीक आहे. आता इंग्रजी परीक्षांसाठी आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी आणि रायटिंग सुधारण्यासाठी व्होकॅब्युलरी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तर चला सुरू करूयात आजचं आपलं व्होकॅब्युलरीचं पहिलं सेशन. तर आपला पहिला जो शब्द आहे तो आहे ॲम्बिशियस. आता ॲम्बिशियसचा अर्थ काय होतो? आता ॲम्बिशियस म्हणजे महत्त्वाकांक्षी, मोठे उद्देश ठेवणारा. त्याचा अर्थ असा होतो की हॅव्हिंग अ स्ट्रॉंग डिझायर टू अचीव समथिंग बिग, इम्पॉर्टंट और सक्सेसफुल. आपलं खूप स्ट्रॉंग डिझायर म्हणजे इच्छा. आपलं खूप स्ट्रॉंग डिझायर आहे की आपल्याला काहीतरी मोठं अचीव करायचं आहे, मिळवायचं आहे. अचीव म्हणजे मिळवणे. काहीतरी महत्त्वाचं आणि आपल्याला सक्सेसफुल बनायचं आहे. ठीक आहे. तर ॲम्बिशियसचा अर्थ होतो महत्त्वाकांक्षी आणि मोठी उद्देश ठेवणारा. आता आपण त्याचे काही समानार्थी शब्द बघूयात. सिनॉनिम्स. पहिलं सिनॉनिम्स आहे अस्पायरिंग, सेकंड आहे डिटरमाइन आणि थर्ड आहे मोटिवेटेड. ठीक आहे. आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द असे आहे लेझी. लेझी म्हणजे आळशी, म्हणजे त्याच्यामध्ये ॲम्बिशन आहेच नाही. सेकंड आहे अनमोटिवेटेड, थर्ड आहे एमलेस आणि लास्ट वन आहे अनॲम्बिशियस. ॲम्बिशियसचा जो विरुद्धार्थी शब्द आहे, डायरेक्ट विरुद्धार्थी शब्द आपण अनॲम्बिशियस असा वापरू शकतो. जर आपण ॲम्बिशियसला वाक्यात वापरतो म्हटलं तर त्याचं वाक्य इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. शी इज अन ॲम्बिशियस स्टुडंट हू वॉन्ट्स टू बिकम एन IAS ऑफिसर. ती एक महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनी आहे जिला काय बनायचं आहे? IAS ऑफिसर बनायचं आहे. तर ह्या वाक्यामध्ये आपण ॲम्बिशियसचा वापर केला आहे. ठीक आहे. इथे एक फोटो पण आहे ज्यामध्ये तिथे बघा म्हणजे तिला IAS ऑफिसर बनायचं आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला पहिला शब्द. आपला सेकंड वर्ड आहे इगर. EAGER, इगर. इगर म्हणजे असतं खूप उत्सुक असलेला. त्याचा अर्थ असा होतो व्हेरी एक्सायटेड अँड इंटरेस्टेड टू डू समथिंग. म्हणजे तो खूप एक्सायटेड आहे, इच्छुक आहे. मराठीत बोललो इच्छुक आहे, तो आतुर आहे कोणतीही गोष्ट करण्यासाठी. इंटरेस्टेड म्हणजे त्याला खूप इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये, इच्छा आहे. त्याचे सिनॉनिम्स होतात कीन, एक्सायटेड, एन्थुसियास्टिक. त्या शब्दाचे सिनॉनिम्स. आता त्याचे आपण विरुद्धार्थी शब्द बघूयात. अनविलिंग म्हणजे त्याला काही करायचंच नाहीये, म्हणजे झालं तरी ठीक, नाही झालं तरी ठीक. अनइंटरेस्टेड, इंटरेस्ट, इच्छाच नाहीये त्याची. ठीक आहे. इनडिफरंट, हे सगळे झाले इगरचे विरुद्धार्थी शब्द. अजून जर आपण त्याचे फॉर एक्झाम्पल जर आपण अजून सिनॉनिम्स बघितले इगरचे तर होते रेडी. म्हणजे कोणत्याही म्हणजे त्या गोष्टीसाठी तो रेडी आहे. ठीक आहे. झेलस, ZEALOUS, झेलस. सेम त्याचा अर्थ होते इगर. आता जर आपण त्याच्या एक्झाम्पल बघितलं तर आहे की द स्टुडंट्स वर इगर टू नो देअर एक्झाम रिझल्ट्स. आता आपणही स्टुडंट्स आहोत, आपणही इगर असतो ना, एक्झाम म्हणजे उत्सुक असतो आपला एक्झाम रिझल्ट बघायला. तर ह्या फोटोमध्ये बघा शो केलाय की त्यांचा रिझल्ट लागलेला आहे आणि ते खूप इगर आहेत, ते खूप एक्सायटेड आहेत, ते खूप उत्सुक आहेत त्यांचा रिझल्ट बघायला. ठीक आहे. तर इगरचा अर्थ असा होतो की तो व्यक्ती खूप उत्सुक आहे ते गोष्ट करायला, किंवा आता रिझल्टचंच एक्झाम्पल घेतलेलं आपण. ठीक आहे. आपलं नेक्स्ट वर्ड आहे मेटिक्युलसली. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. हा वारंवार तुमच्या एक्झाममध्ये पाहिलेला आहे. तर त्याचा अर्थ असा होतो की अतिशय बारकाईने, काळजीपूर्वक, खूप काळजीपूर्वक कोणतीही गोष्ट करणे म्हणजे मेटिक्युलसली. त्याचा अर्थ असा होतो व्हेरी केअरफुली अँड विथ ग्रेट अटेन्शन टू डिटेल. म्हणजे काहीही चूक न करता खूप केअरफुली त्या गोष्ट करणे. त्याच्या सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहेत केअरफुली, खूप केअरफुली करताय, थरली, प्रिसाइजली, खूप जास्त लक्ष वेधून
ते गोष्ट करणे म्हणजे मेटिक्युलसली. मेटिक्युलसली चे इनडायरेक्ट सिनोनिम्स पण आहेत, जसं परफेक्टली. खूप परफेक्टली म्हणजे चूक न करता, ॲक्युरेटली. आपण ॲक्युरेसी बघतो ना एक्झाममध्ये, तर त्याचा सिनोनिम्स होतो ॲक्युरेटली. ठीक आहे. त्याचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहेत केअरलेसली. ठीक आहे, झालं तरी झालं, नाही झालं तरी नाही झालं. रफली, रफ एकदम त्याच्यात ॲक्युरेसी नाही आहे किंवा त्याच्यात परफेक्शन नाही आहे. इनॲक्युरेटली. मेटिक्युलसलीचा विरुद्धार्थी शब्द आहे इनॲक्युरेटली, रफली आणि केअरलेसली. जर आपण एक्झाम्पल म्हणजे वाक्यात त्याचा उपयोग कसा करायचा ते बघितलं तर आहे, ही चेक्ड एव्हरी डॉक्युमेंट मेटिक्युलसली बिफोर सबमिटिंग द फाईल. म्हणजे तो व्यक्ती आपले प्रत्येक डॉक्युमेंट मेटिक्युलसली म्हणजे खूप केअरफुली चेक करतो. कशा आधी? बिफोर म्हणजे आधी. बिफोर सबमिटिंग द फाईल, ती फाईल सबमिट करण्याऐवजी. इथे बघू शकता तुम्ही, तो व्यक्ती मायक्रोस्कोपनी बघतोय ते डॉक्युमेंट्स, खूप परफेक्टली चेक करतोय. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड बघूयात. नेक्स्ट वर्ड आहे डायाबॉलिकल. डायाबॉलिकल म्हणजे अत्यंत वाईट, शैतानी, निर्दयी. एक्स्ट्रीमली इव्हिल. इव्हिल म्हणजे वाईट, क्रुअल म्हणजे वाईट, और विकेट याच्या तिघांचाही अर्थ होतो अत्यंत वाईट. त्याचे समानार्थी शब्द बघूयात. तर इव्हिल आपण बघितलं. डेव्हिलिश. डेव्हिल हा जो डेव्हिलिश शब्द आहे, हा डेव्हिल पासून बनला आहे. डेव्हिल म्हणजे राक्षस. ठीक आहे, डेव्हिल म्हणजे राक्षस. तर डेव्हिलिश म्हणजे अत्यंत वाईट. त्याच्यानंतर आहे ब्रुटल, सेम अर्थ, वाईट. जर त्याचे अजून आपण अँटोनिम्स बघितले, विरुद्धार्थी शब्द बघितले त्याचे, तर आहे गुड, खूप छान, चांगला आहे. काइंड, काइंड म्हणजे दयालू. जेंटल, आपण म्हणतो ना, ही इज अ जेंटलमॅन, हा एक जेंटलमॅन आहे, म्हणजे तो वाईट नाही आहे, तो खूप चांगला व्यक्ती आहे. तर जेंटल. ठीक आहे, तर हा डायबॉलिकलचा काय होऊ शकतो? विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो. त्याचं एक्झाम्पल बघितलं, त्याच्या वाक्यात कसा उपयोग करायचा हे बघितलं, तर द विलन हॅड अ डायबॉलिकल प्लॅन टू डिस्ट्रॉय द सिटी. आपण नेहमी मूव्हीजमध्ये बघतो की तो विलन आहे, तो एक प्लॅन बनवतो ती सिटी डिस्ट्रॉय करायला. ठीक आहे, तो सेम एक्झाम्पल इथे घेतलाय की त्यांनी एक डायबॉलिकल प्लॅन बनवला. तो ऑब्व्हियसली तो जो प्लॅन बनवणार आहे तो डायबॉलिकल म्हणजे अत्यंत वाईट प्लॅन बनवणार आहे. ते सिटीला डिस्ट्रॉय म्हणजे डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे. नष्ट करणे. ठीक आहे. तर डायबॉलिकलचा अर्थ होतो की खूप वाईट पद्धतीने ते गोष्ट करणे किंवा तो खूप वाईट आहे. ओके. नेक्स्ट वर्ड आहे आपला इरिक्सम. सेम, हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुमच्या एक्झाममध्ये आलेला आहे. याला डबल स्टार मार्क करा. तर इरिक्समचा अर्थ होतो कंटाळवाणा, त्रासदायक, चीड आणणारा. म्हणजे अनॉइंग, इरिटेटिंग, कॉझिंग फ्रस्ट्रेशन. इरिटेटिंग आपण हा शब्द वारंवार यूज करतो की मला खूप इरिटेट होत आहे. ठीक आहे. तर त्याचे जर आपण समानार्थी शब्द बघितले तर आहे ट्रबलसम, वेक्सिंग. वेक्सिंग हाही खूप इम्पॉर्टंट शब्द आहे, एक्झाममध्ये आलेला आहे. तर वेक्सिंग म्हणजे खूप चीड आणते, कोणत्याही गोष्टी अनॉय करते, खूप चिडचिड होते आपल्याला ती गोष्ट ऐकल्यानंतर. ठीक आहे. त्याचे विरुद्धार्थी शब्द जर आपण बघितले तर त्याचे विरुद्ध म्हणजे प्लेझंट आहे बा. ठीक आहे, आपण ऐकू शकतो, एन्जॉय करू शकतो आपण ते गोष्ट, प्लीज करू शकतो, प्लीजिंग. ठीक आहे, तर इरिक्समचे हे सगळे काय विरुद्धार्थी शब्द. जर त्याचं आपण एक्झाम्पल बघितला, द कॉन्स्टंट नॉईज आउटसाइड वॉज इरिक्सम टू एव्हरीवन इन द हाऊस. इरिक्सम म्हणजे आपल्याला जे सहन नाही होत आहे, आता खूप चीड येत आहे त्या गोष्टी ऐकल्यामुळे. इथे बघा, हा एक व्यक्ती आहे ज्याला खूप म्हणजे जो बाहेरचा आवाज आहे तो त्याला खूप इरिक्सम, इरिटेट होत आहे, फ्रस्ट्रेट होत आहे तो आवाज ऐकल्यामुळे. ठीक आहे. तर इरिक्सम आपण जसं आपण फ्रस्ट्रेशन यूज करण्याऐवजी आपण इरिक्सम यूज करू शकतो. आपली इंग्लिश वोकॅब त्यामध्ये काय होईल? सुधारेल. आता जो नेक्स्ट वर्ड आहे तो आहे इंड्युरन्स. इंड्युरन्स म्हणजे असते तग धरण्याची क्षमता, सहनशक्ती. म्हणजे आपण किती अ, प्रयास करू शकतो, किती मेहनत करू शकतो, आपली सहनशक्ती किती आहे, आपल्यामध्ये स्टॅमिना किती आहे. द ॲबिलिटी टू कीप गोइंग फॉर अ लाँग टाईम विदाउट गिव्हिंग अप.
कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपेअर करणाऱ्या मुलांमध्ये खूप जास्त सहनशक्ती हवी असे म्हणतात. कारण आपण जोपर्यंत आपलं एक रिझल्ट आपलं त्या PDF मध्ये नाव येत नाही तोपर्यंत काय करत आपण गिव्हिंग अप म्हणजे गिव्ह अप नाही करत, म्हणजे आपण हार नाही म्हणत. गिव्हिंग अप म्हणजे हार न मानणे. ठीक आहे. तर त्याचे सिनोनिम्स आहे, म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आहे स्टॅमिना. सेकंड आहे स्ट्रेंथ, तुमची ताकद किती आहे. रेझिलियन्स. ठीक आहे. हे तिन्ही शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट त्याचे विरुद्धार्थी शब्द जर आपण बघितले तर आहे वीकनेस. वीकनेस म्हणजे ताकद नाही आहे त्याच्यामध्ये. फॅटिक. फॅटिक म्हणजे थकणे लवकर. टायर्ड होणे. सरेंडर. सरेंडर म्हणजे शरण जाणे. म्हणजे आपण म्हणतो ना की युद्ध न करता आपण सरेंडर केलो म्हणजे शरण केलो. ठीक आहे. तर त्याच्या एक्झाम्पलमध्ये जर आपण यूज केला तर आहे रनिंग अ मॅरेथॉन रिक्वायर्स अ लॉट ऑफ एन्ड्युरन्स. एक मॅरेथॉन रन करायला खूप जास्त एन्ड्युरन्स लागतं, म्हणजे खूप जास्त सहनशक्ती, खूप जास्त स्टॅमिना, आपली क्षमता खूप जास्त लागते. ठीक आहे. इथे आपण बघू शकता की इथे मी मॅरेथॉनचा एक फोटो लावलेला आहे की तुम्हाला ते लवकर समजण्यासाठी. नेक्स्ट वर्ड आहे हॅस्टली, म्हणजे घाईघाईने, काळजी न करता. डन क्विकली ऑफन विदाउट केअरफुल थॉट्स. ठीक आहे. म्हणजे आपण खूप घाईघाईने करतो, काही विचार न करता, किंवा खूप फास्ट फास्ट होत आहे, खूप लवकर लवकर होत आहे ते सगळे कामं. तर त्याच्या सिनॉनिम्स आहे क्विकली, हरिडली, रॅशली. याच्या आधी आपण हॅस्लीचा एक काय म्हणू शकतो विरुद्धार्थी शब्द बघितला, म्हणजे मेटिक्युलसली, म्हणजे खूप केअरफुली. ठीक आहे. इथे बघा, इथे लिहिलंय की याचे अँटोनिम्स आहे, याचे विरुद्धार्थी शब्द आहे केअरफुली, मेटिक्युलसली, स्लोली. मेटिक्युलसली म्हणजे खूप केअरफुली आपण विचार करून करतो. ठीक आहे. इथेच ह्याच PPT मध्ये तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द भेटून जाते. जर आपण हॅशलीचे अजून काही समानार्थी शब्द बघितले, जसं की इथे केअरफुली आहे तर याचा येईल केअरलेसली. त्याच्यानंतर आहे क्विकली तर झालं. रॅपिडली, खूप फास्ट. रॅपिड म्हणजे फास्ट होते. ठीक आहे. तर त्याचं जर एक एक्झाम्पल आहे तर आहे ते शी पॅक्ड हर बॅग हॅशली अँड लेफ्ट हर स्कूल. ती तिची बॅग खूप फास्टमध्ये पॅक केली आणि ती आपल्या शाळेसाठी निघून गेली. इथे फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. नेक्स्ट वर्ड आहे ट्रेचरी. ट्रेचरीचा अर्थ होतो विश्वासघात किंवा फसवणूक करणे. ठीक आहे. बिट्रेयल ऑफ ट्रस्ट, विश्वासघात करणे. डिसीट और डिसलॉयल्टी. डिसलॉयल्टी म्हणजे प्रामाणिकपणेचा विरुद्धार्थी शब्द, अप्रामाणिकपणा. ठीक आहे. तर त्याचे समानार्थी शब्द आहे बिट्रेयल, परफिडी, डिसीट म्हणजे विश्वासघात करणे, धोका देणे. नॉर्मल जर आपण सोप्या भाषेत समजलं तर धोका देणे. त्याचे अँटोनिम्स आहे लॉयल्टी, फेथफुलनेस, ऑनेस्टी. त्याचे म्हणजे लॉयल आहे बा, तो प्रामाणिक आहे, फेथफुल आहे, ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे. ठीक आहे. तर त्याचे हे काय विरुद्धार्थी शब्द आहे. द जनरल वॉज पनिश्ड फॉर हिज ट्रेचरी अगेन्स्ट द किंग. तो जो जनरल होता त्याला पनिश म्हणजे शिक्षा देणे. पनिश म्हणजे शिक्षा दिली कशासाठी? त्यांनी विश्वासघात केला राजाच्या विरुद्ध. ट्रेचरी म्हणजे विश्वासघात करणे, म्हणून त्याला काय केलं, जनरलनी पनिशमेंट दिली, जनरलनी शिक्षा दिली. तर हा शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. ट्रेचरी म्हणजे विश्वासघात करणं. नेक्स्ट वर्ड आहे डिप्राइव्ड. डिप्राइव्ड म्हणजे वंचित, एखाद्या गोष्टीपासून वंचित असणे, म्हणजे आपल्याला त्या गोष्टी नाही मिळत आहे. जसं की इथे आहे लिहिलं लॅकिंग द बेसिक नेसेसिटीज ऑफ लाईफ, डिनाईड समथिंग. म्हणजे जे बेसिक नेसेसिटीज आहे, जसं आपला बेसिक नेसेसिटीजमध्ये येते की घर, आपलं फूड, जेवण, पाणी. ठीक आहे. तर ह्या बेसिक नेसेसिटीज त्या व्यक्तीजवळ नाही आहे, म्हणजे तो व्यक्ती काय डिप्राइव्ड आहे.
तर त्याचे सिनोनिम्स आहे, त्याचे समानार्थी शब्द आहे. तो व्यक्ती नीडी आहे, डेस्टिट्यूट आहे, डिसएडव्हांटेज्ड आहे. म्हणजे त्याला त्याचा ॲडव्हांटेज नाही भेटत आहे, तर तो काय डिसएडव्हांटेज्ड आहे. नीडी आहे, त्याला त्या गोष्टीची गरजू आहे, तो गरजू. नीडी म्हणजे गरजू. डेस्टिट्यूट म्हणजे गरीब. ठीक आहे. त्याचेच आपण जर विरुद्धार्थी शब्द बघितले तर ते आहे वेल्दी. वेल्दी आहे, त्याच्याकडे सगळं आहे. रिच आहे, फॉर्च्युनेट आहे. ठीक आहे. जर आपण अजून डिप्राइव्हचे जर आपण सिनोनिम्स बघितले तर आहे नॉर्मल, पुअर, गरीब आहे तो. ठीक आहे. लॅकिंग, त्याच्याकडे लॅक म्हणजे कमतरता, लॅकिंग आहे. ठीक आहे. तर जर आपण एक्झाम्पल बघितला तर मेनी चिल्ड्रन इन द विलेज वेअर डिप्राइव्ड ऑफ बेसिक एज्युकेशन. विलेजमध्ये, गावामध्ये असे भरपूरसे मुलं असतात, जे डिप्राइव्ड आहे, म्हणजे त्यांना ते वंचित आहे. कशात? बेसिक एज्युकेशन, म्हणजे त्यांना बेसिक एज्युकेशन सुद्धा भेटत नाही. ठीक आहे. तर डिप्राइव्डचा अर्थ असा होतो की ते एखाद्या गोष्टीपासून वंचित आहेत. नेक्स्ट जर आपण वर्ड बघितला, नेक्स्ट आणि हा लास्ट वर्ड आहे आपल्या आजच्या सेशनचा, ॲग्रिवेटिंग. ॲग्रिवेटिंग म्हणजे खूप त्रासदायक, चीड आणणारा, परिस्थिती वाईट करणारा. ठीक आहे. सेम अनॉइंग बघितलं होतं आपण आपल्या सेशनमध्ये. म्हणजे इरिक्सम बघितलं होतं. अनॉइंग आणि इरिक्सम. मेकिंग अ सिच्युएशन वर्स, व्हेरी अनॉइंग और इरिटेटिंग. म्हणजे ते सिच्युएशन खूप जास्त एवढी वर्स म्हणजे खराब. वर्स म्हणजे खराब केली. व्हेरी अनॉइंग आहे ती. खूप इरिटेटिंग आहे. त्याचे समानार्थी शब्द जर आपण बघितले तर सेम इरिटेटिंग, अनॉइंग, फ्रस्ट्रेटिंग. ठीक आहे. आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द म्हणजे अँटोनिम्स जर आपण बघितले ते आहे कामिंग. कामिंग म्हणजे खूप शांत. सूथिंग म्हणजे खूप शांत. प्लेझंट म्हणजे ते गोष्ट आपल्याला आवडायला लागत आहे. प्लेझंट म्हणजे आवडणे. तर त्याचं जर एक्झाम्पल घेतला, द ट्रॅफिक जॅम वॉज सो ॲग्रिवेटिंग दॅट पीपल स्टार्टेड लुझिंग देअर पेशंट. तो ट्रॅफिक जाम एवढा ॲग्रिवेटिंग म्हणजे एवढा त्रासदायक होता की तिथले जे लोक होते त्यांनी काय लॉजिंग देअर पेशन्स, त्यांच्या पेशन्स गमवायला लागले ते. ठीक आहे. तर हे आजच्या सेशनमधले आपले काही वर्ड्स आपण शिकलो आहोत, काही शब्द आपण शिकलेलो आहोत. मला आशा आहे की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. अशाच पद्धतीने आणि डेली वोकॅब व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल स्मार्ट अभ्यासला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. थँक्स फॉर वॉचिंग. कीप लर्निंग, कीप गोईंग.